हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि स्वागत आहे तुमच्या आजच्या सेकंड व्लॉगमध्ये माझ्या रश्मी सोनवणे व्लॉग या चॅनलवर. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी ह्या चॅनलमध्ये पूर्ण सुरुवातीपासून सगळ्या घडामोडी सांगणार आहे आणि दाखवणार आहे. तर चला चालू करूया आता माझा ह्या व्लॉगमध्ये माझ्या आयुष्याचा प्रवास. तर सगळ्यात पहिले आपली सुरुवात कुठून होते? आपल्या जन्मापासून होते. तर माझा जन्म झालेला आहे रामासाऊर गावात, अमरावती जिल्ह्यात. आणि अजून काय म्हणते त्याला, अमरावती जिल्ह्यात. तर त्याच्यानंतर माझं शिक्षण हे प्रायमरी शिक्षण हे बालवाडी ते 4थी हे झालं आहे. प्रगती प्राथमिक शाळा ही एक सप्रेची शाळा म्हणून आमच्या अमरावतीत प्रसिद्ध होती त्यावेळेस. म्हणजे हमालपुरा, चिचफैल, बेलपुरा आणि आमचं रेल्वे स्टेशनचे सगळे आम्ही कॅन्डिडेट तिथलेच आहो. ती शाळा आहे गांधीनगरमध्ये, प्रगती प्राथमिक शाळा. त्याला आम्ही सप्रेची शाळा म्हणायचं, सप्रेची शाळा. त्याच्यानंतर 5वी ते 10वी शिक्षण झालं होली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये, जी इरविन चौकात आहे. जिथे माझी आता मुलं शिकते. पण माझी सई होली क्रॉस इंग्लिशमध्ये शिकते आणि माझा मुलगा ज्ञानमातात म्हणजे सेंट जोसेफमध्ये. तर मी 4थी ते 10वी तिथे शिक्षण घेतलं. आता मैत्रिणीचं असं आहे, लहानपणी माझ्या शेजारच्या मैत्रिणी आम्ही 10-12 जणी आहे. त्यांची पण ओळख मी तुम्हाला लवकरच करून देणार आहे. आणि माझ्या सगळ्यात बालवाडीच्या शाळेतल्या मैत्रिणी होत्या 2 जणी, जयश्री आणि पूनम. आणि त्यानंतर एक होती श्रद्धा. त्याच्यानंतर मग होली हायस्कूलमध्ये 4 जणी होतो आम्ही, रेश्मा, रश्मी, श्रद्धा, शर्वरी. आम्ही ह्या 4 जणी हायस्कूलमध्ये होतो 10वीपर्यंत सोबत. त्यानंतर मग 11वी-12वी मी केली. 11वी-12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड फायनल इयर माझं शिक्षण झालं हे महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती तिथे. आता माझी गोष्ट अशी होती, 11वी-12वी मी आर्ट्समध्ये केली. तेव्हा माझ्या 2च मैत्रिणी होत्या. एक होती सुवर्णा, माझ्या जिगराजवळची, आणि एक युगंधरा म्हणून होती. आता तिचं म्हणजे 12वी नंतरच तिचं म्हणजे लवकरच लग्न झालं तिचं. 11वी-12वीच लग्न केलं वाटतं, म्हणजे वयाने थोडी मोठी होती. तर तिचं आता मला काही माहीत नाही, आम्ही होतो. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलमध्ये आम्ही खूप मैत्रिणी आहो. आता कोणाकोणाचे नाव घेऊ, भरपूर नावं आहे आता, तर ते पण तुम्हाला मी एकदा नक्की सांगेन. आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर केलं. 11वी-12वी मी आर्ट्समध्ये केलं. त्याच्यानंतर फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशनसाठी पैसे नव्हते म्हणून माझी ॲडमिशन लेट झाली. तर मग मला त्याच सरांनी म्हटलं की कॉमर्स खूप, म्हणजे तिथे कॉमर्स खूप, म्हणजे सांगितलं त्या मॅडम लोकांनी की कॉमर्स चांगलं आहे, तू कॉमर्समध्ये ॲडमिशन घे. माझी इच्छा नव्हती. माझी इच्छा काय होती, आर्ट्समध्ये म्हटलं मस्त शिक्षण घेईन आणि मग MA करीन म्हटलं मी होम सायन्समध्ये. कारण स्वयंपाकाचा पत्ता नव्हता, काही हे नाही, असं वाटतं होम सायन्स करू तर स्वयंपाक तरी येईन. तर करू म्हटलं MAमध्ये, आणि नंतर मग होम सायन्स एखाद्या डिपार्टमेंटमध्ये बा आपण कोणाच्या हाताखाली जॉबवर लागू जाऊ, असं माझा त्यावेळेस विचार होता. पण नंतर घेतलं मी कॉमर्स. पैशाच्या अभावी मग लेट झाल्यामुळे मला कॉमर्स घ्यावं लागलं. पण कॉमर्स पण माझं खूप फायदेशीर झालं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल मी महिला महाविद्यालयात कॉमर्स केलं. त्याच्यानंतर मग मी लागली मी जॉबवर. आज तुम्हाला माझं फक्त शिक्षण नाचं सांगणार आणि माझा जन्म, बस मी तुम्हाला हेच सांगणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं याच्यावर मी असे मोठे मोठे ब्लॉग नाही टाकत, हार्डली 5 मिनिट. मग पुढे जाऊ, पुढे आता याच्यामध्ये काय म्हणजे प्रगती होणार या चॅनलवर, मग त्याप्रमाणे आपण ब्लॉग टाकत राहू. पण सुरुवात मी तुम्हाला पहिलेपासून सांगणार आहे. आणि मला त्याच्यानंतर फायनल इयर झालं. त्याच्यानंतर केलं मी जॉब केला. 2004मध्येच मी जॉबला लागली ॲडव्होकेट यांच्याकडे. ते टॅक्स प्रॅक्टिशनर होते. 2004ला मी जॉबला लागली. त्याच्यानंतर मी सोबत KL कॉलेजमध्ये DTECHचा कोर्स केला टॅक्सेशनचा. आणि जशी मी जॉबला लागली मग सोबत मी त्या पैशामधून मग मी घरी पण हे करायची. आणि त्याच्यामधून मग मी टॅलीचा कोर्स केला, MSCITचा कोर्स केला, टायपिंग केलं, ह्या उद्देशाने की लोक म्हणे बा गव्हर्नमेंट जॉबच्या वेळेस हे टायपिंग पाहिजे, MSCIT पाहिजे. सगळं केलं मी. माझ्याकडे 30 पण आहे, इंग्लिश मराठी दोन्ही आहे. माझ्याकडे MSCITचंही सर्टिफिकेट पडलं आहे माझ्याकडे. अजून काय म्हणते पण मी काय म्हटलं तुम्हाला, मी MSCIT टॅलीचं पण शिकले मी, टॅली. त्याच्यानंतर मग मी पार्ट टाईम जॉब चालू केला. 2 तास पार्ट टाईम करायची, नंतर फुल टाईम करायची.
असं माझं चालू होतं त्याच्यामध्ये. आणि पार्ट टाईममध्ये मी अकाउंटिंगचं काम करायची, म्हणजे त्या एंट्रीज करायला जायची, डाटा एंट्री. मी श्रेयस मोटर्समध्ये जायची, खंडेलवाल सरांच्या हाताखाली होती. त्याच्यानंतर मी जो फुल टाईम माझा ॲडव्होकेट सरांकडे जॉब होता, ते आपलं माझे सर राजीव जवेरी, ते टॅक्स प्रॅक्टिशनर, आणि दामिनी मॅडम, ते यांच्या हाताखाली मी काम केलं. मी ऑडिट शिकली. त्याच्यानंतर मग मी मला इन्कम टॅक्स, TDS, GST, व्हॅट सगळं येते. आणि मग मी जॉब केला. त्याच्यानंतर मग मी आता 2 वर्षापूर्वी जॉब सोडला. मी जवेरी सरांकडे जॉब केला आहे. ते नंतर तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगेन. तर बस आजच्या व्लॉगमध्ये हे एवढंच. सुरुवात केली ना, आज मी माझं इंट्रोडक्शन, तुम्हाला माझा जन्म सांगितला, आणि माझी डेट ऑफ बर्थ आहे 6 ऑगस्ट 1984. ही माझी डेट ऑफ बर्थ आहे. आणि माझा जन्म सांगितला, माझं शिक्षण सांगितलं, माझे स्कूल सांगितल्या. तर मग DTEX नंतर मी काही शिकली नाही, डायरेक्ट जॉबवर लागली. मग जॉबच करत राहिली. तर असं होतं. आता 6 मिनटं झालेले आहे व्लॉगला. मी जास्त काही व्लॉग लांबवत नाही. तर असा होता माझा आजच्या ह्या रश्मी सोनवणे व्लॉग्स या न्यू चॅनलचा हा छोटासा व्लॉग. कसा वाटला, कसा नाही, मला नक्की सांगा. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.